भिवंडी तालुका कोनगांव हनुमान मंदिर के पास आज संगीत प्रेमियों के लिए एक नई शुरुआत हुई। यहाँ डॉक्टर संदीप भोयर के विठाई संगीत विद्यालय का उद्घाटन समारोह बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस संगीत विद्यालय में बच्चों और युवाओं को बांसुरी, गिटार, तबला, हारमोनियम, कीबोर्ड, गायन सहित विभिन्न संगीत वाद्य यंत्रों और संगीत कला का प्रशिक्षण दिया जाएगा। विद्यालय का उद्देश्य नई पीढ़ी को संगीत के क्षेत्र में बेहतर शिक्षा और मंच उपलब्ध कराना है। इस अवसर पर कोनगांव सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल सहित अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का दृश्य। डॉक्टर भोयर सरांनी अशा तऱ्हेचं संगीताचं क्लास इकडे काढावं अशी मनापासून इच्छा माझी होती। कारण आमचं संगीत म्हणजे काय, आई डोंगरावरी नजर आमच्यावरी, याच्या पलीकडे आमची संगीताची पुढे हे गेलंच नव्हतं। तेव्हा कुठल्याही गोष्टीला शास्त्राचा पाया पाहिजे आणि तो पाया घालण्याचं काम डॉक्टर भोयर सरांनी इथे सुरू केलेलं आहे। थोड्याच दिवसात आम्हाला आयुष्य मिळावं की ह्याच्यातला मोठा गायक आता मगाशी मंजिरी मॅडम, आणखीन आपले राजन काळे महाराज यांचं भजन मला माहिती होतं म्हणून पहिल्यांदा कोणला आणलं आणि ते गायन, ते भजन ऐकल्यानंतर या परिसरामध्ये अनेक शास्त्र शुद्ध भजन करणारे तिचे भजन निरनिराळ्या ठिकाणी व्हायला लागलं। म्हणजे या ठिकाणी आपल्याला गरम होते, सगळ्यांच्या घामाचा वासही येत असेल, पण एखादी अगरबत्ती लागली तर सर्व वातावरण सुगंधमय होतं। तसं सुगंधी वातावरणामध्ये मी मध्येच बेसुरा बोलणं योग्य नाही। माझ्या मनापासून ह्या सर्वांना शुभेच्छा आहेत आणि त्याचबरोबर या सर्व मुलातून एक चांगला गायक, चांगला वादक निर्माण व्हावा अशी मी प्रार्थना करतो। थांबतो। जय मुंबई। शास्त्रीय संगीताचा हा प्रवाह आलेला आहे, गंगा आलेली आहे आणि या गंगेमध्ये अनेक जण न्हाऊन निघतीलच। मला संगीत ही अशी गोष्ट आहे की त्याच्याने मन शांत होतं। आज धकाधकीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या, वैद्यकीय समस्या, आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत आणि संगीत हा त्याच्यावर एक थोडा तरी उपचार मला तरी वाटतं। कारण संगीतामध्ये शांत रस आहे, आता शांत रसातून माणसाचं मन शांत होतंच। आणि या मिठाई संगीत विद्यालय आमच्या अडगाव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय कोण तसेच ग्रामस्थ कोनगाव ग्रामस्थ आणि आमचं स्वातंत्र्य सैनिक नामदेव मातृ प्रतिष्ठान याच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर भोयर यांचा जो काही उपक्रम आहे त्या संगीताच्या उपक्रमाला मी कोनगावाच्या वतीने, आमच्या गजानन पांडुरंग पाटील महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो। त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि त्यांच्याकडे अवगत असलेली कला ही कोनगाववासीय आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व इच्छुकांना आणि विद्यार्थ्यांना पसरत जावं। त्यांचा हा उपक्रम निश्चितच पुढे जाईल असा मला विश्वास आहे। मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। खरं तर माझ्या विद्यालयाची स्थापना मी 3 वर्षापूर्वी केली, पण एका काही तांत्रिक कारणामुळे जी पूर्वनियोजित जागा होती ती मला तेव्हा अवेलेबल झाली नाही। तर मी इमर्जन्सीमध्ये एका ठिकाणी क्लास मला सुरू केला, जिथे एक छोटी स्कूल होती, पण आपलं असं स्वतःचं कॅम्पस सारखं तेव्हा नव्हतं। तर हे आज साधारण 2.5-3 वर्षानंतर आपल्याला एक स्वतःचं कॅम्पस इथं सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे खरं तर हा एक उद्घाटनाचा खरं तर कार्यक्रम मी ठेवलेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की
आता मी याच्या आधी फक्त बासरीचं प्रशिक्षण देत होतो, पण आता ह्या जागेमध्ये, ह्या विद्यालयामध्ये बासरी सोबतच गायन, वादन, तबला वादन असेल, नृत्यामध्ये किंवा इतर जे प्रकार आहेत संगीताचे, ते सुद्धा शिकवले जाणार आहेत. म्हणून खरं तर हा आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे. मी 3 वर्षापूर्वी इथं सुरुवात केली. त्याच्यानंतर कल्याणला माझ्या गुरु आहेत सौ मानसी वैद्य मॅडम. तर त्यांनी मला एक इच्छा व्यक्त केली माझ्याकडे आणि त्यांच्या मिस्टरांनी, की तुम्ही कल्याणमध्ये सुद्धा एक ब्रांच सुरू करा. खरं तर मला वेळ नसतो डॉक्टर असल्यामुळे, पण शनिवारचा एक वेळ ऍडजस्ट झाला, तर माझ्या विठाई संगीत विद्यालयाची दुसरी ब्रांच ही कल्याणला कर्णिक रोड मसोबा मैदान येथे नंदादीप या बिल्डिंग मध्ये सध्या सुरू आहे.